अशा जेवणामुळे माझी प्रकृती बिघडली व माझे वजनही कमी झाले. मी ज्या कोठडीत होतो त्यावर पहाड होता. एक शिपाई माझ्याकडे दररोज पाहायचा. तरी पाहून खूप दुःख झाले. त्यांनी मला मूळ व खोबरे आणायला सुरुवात केली. मी त्याला सांगितले, एखाद्या अधिकाऱ्याने बघितले की इंग्रज सरकार तुझी नोकरीतून काढून टाकतील, पण त्याने माझे काय केले. तो बोलला, मी तुमच्यासाठी काहीच असेल. दिवशी मी त्याला बोललो, आता मूळ खोबरे खाऊन मला तोंड आले. हे कोण त्याला खूप वाटले. म्हणून त्याने मला बदाम व खडी साखरेची पूड आणायला सुरुवात केली. मी त्याला कित्येकदा वाजवून सांगितले, तरी त्याने माझे काय ऐकले. सरकारने मला दुसऱ्या तुरुंगात टाकायचे ठरवले. मी जाण्याच्या अगोदर त्या शिपायाला बोललो, तू माझ्या घरी भेटायला ये. माझी शिक्षा संपली. तो माझ्या घरी भेटायला आला. मी त्याला भेट म्हणून उपने व 20 रुपये दिले. काही दिवसांनी माझा राजगृहाचा दुसरा खटला बनून झाला. 6 वर्षाचा. मला कोणी केव्हा पत्र वापस पाठवायचे हे सरकारने नियम नव्हते. आमच्या घरचा बापू सुद्धा त्याला मला पत्र पाठवायचे होते, पण इंग्रज सरकारने नियम घातले होते म्हणून तो काय पाठवू शकला नाही. मी इंग्रजांना पुस्तकेची मागणी केली. ते इंग्रजांनी मान्य केली व त्यासाठी एक पेटी लावली होती. हे काम बापू सुताराकडे आले. ते ऐकून त्याला खूप आनंद झाला. त्याने पेटीच्या आतमध्ये लिहिले, बापू सुताराचा दादांना दंडवत असे